स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्ही अक्कलकोटला जाताय, स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आतुर आहात का? पण सावधान, अनेक भक्त उत्साहाच्या भरात अशा 5 चुका करतात ज्यामुळे त्यांची वारी निष्फळ ठरू शकते. नकळतपणे होणाऱ्या चुका स्वामींना आवडत नाहीत. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही अक्कलकोटच्या वेशीत पाऊल ठेवल्यापासून ते दर्शन घेईपर्यंत कधीच करायला नकोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी तुम्हाला अक्कलकोटच्या गुपित दर्शनाची एक अशी वेळ सांगणार आहे जेव्हा स्वामी साक्षात तुमच्यासोबत असतात. पहिली चूक, शिस्त आणि संयमाचा अभाव. सर्वात मोठी चूक म्हणजे दर्शनाच्या रांगेत धक्काबुक्की करणे, लोकांना ओरडणे. स्वामींना शांतताही प्रिय असते. अनेक लोक मला आधी दर्शन मिळावं या नादात इतरांना त्रास देतात. लक्षात ठेवा, तुम्ही तेथे स्वामींना भेटायला आलाय, कोणाशी स्पर्धा करायला आलेलं नाहीत. जर तुम्ही रांगेत उभे असताना सतत चिडचिड करत असाल तर तुमच्या दर्शनाचा अर्थच उरत नाही. स्वामी तुमच्या अंतराला भाव बघतात, तुम्ही किती पुढे आहेत हे नाही. म्हणून मित्रांनो, कधी कधीही शांत राहावं. दुसरी चूक म्हणजे मठांच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे. वटवृक्ष मठात किंवा दर्शन मंडपात विनाकारण फोटो काढणे किंवा मोबाईलवर बोलणे ही सर्वात मोठी चुकी आहे. काही जण तर मोबाईल आपल्या खिशात ठेवतात, व्हिडिओ कॉलही करतात. पण मित्रांनो, जे काही नियम आहे ते नियम पाळावा. तिथे असलेली ऊर्जा, एनर्जी घेण्यासाठी तुमचं पूर्ण लक्ष स्वामींवर असायला हवं. मोबाईलच्या कॅमेऱ्यात स्वामींना शोधण्यापेक्षा डोळे मिटून मनात त्यांचा अनुभव घ्या. अक्कलकोट हे सिद्ध क्षेत्र आहे. तेथील प्रत्येक सेकंदाची शांतता तुम्हाला हजारो मंत्राचं पुण्य देऊ शकते. ते गप्पा मारून असेच वाया घालवू नका मित्रांनो, कारण एकतर तुम्ही एवढा लांबून प्रवास करत असता. कृपया हे लक्षात ठेवावा. सर्वात मोठी चूक म्हणजे तिसरी चूक, महाप्रसादाचा अपमान. आणि सर्वात गंभीर चूक म्हणजे महाप्रसादाची नासाडी करणे. अन्नछत्र मंडळात मिळणारा प्रसाद हा साक्षात स्वामींचा आशीर्वाद असतो. अनेक जण तर ताटात अन्न उरवतात. मित्रांनो, अक्कलकोटच्या अन्नाची प्रत्येक कण हा अमृत सारखा आहे. जेवढं हवं तेवढंच घ्या, पण अन्नाचं अपमान करू नका. ज्या हाताने तुम्ही अन्न उरवता त्या हाताने स्वामींची कृपा कशी मिळेल याकडेही दुर्लक्ष करावा. चूक क्रमांक चौथी चूक म्हणजे स्वामींवर गेल्यावर फक्त हे दे, स्वामी मला ते दे, माझ्या मुलगाला हे दे, मला तेवढंच दे, एवढंच मागणी असते. आपण फक्त आपल्या समस्या घेऊन जातो, पण एकदा तरी स्वामींना असं म्हटलं आहे का, स्वामी मला तुमची सेवा द्या, स्वामी तुमची मला कायमस्वरूपी साथ आणि आशीर्वाद द्या. जेव्हा तुम्ही काहीच मागत नाही तेव्हा स्वामी तुम्हाला सर्व काही देतात. फक्त भौतिक गोष्टी मागे धावू नका, तर त्यांच्या चरणी शरणागती मागून घ्यावे. ही सर्वात महत्त्वाची आहे मित्रांनो. सर्वात 5वी म्हणजे तीर्थाचे आणि पादुकाचे चुकीचे दर्शन. 5वी चूक म्हणजे तीर्थ घेताना किंवा पादुकावर डोकं ठेवताना खूप घाई करतात. पादुकावर डोके ठेवताना पूर्णपणे शरणागत व्हा. तिथला स्पर्श तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करू शकते. तीर्थ घेताना स्वामी समर्थाय नमा असं जप करा. घाई दर्शन घेऊन बाहेर पडण्यापेक्षा काहीच अर्थ उरत नाही. आता त्या खास वेळेबद्दल असे म्हणतात की पहाटेची काकड आरती वेळ आणि रात्रीची शेज आरतीनंतर जेव्हा मठ शांत असतो तेव्हा स्वामींचा वावर सूक्ष्म रूपात जास्त जाणवत असतो. जर तुम्हाला शक्य असेल तर या दोन्हीपैकी वेळी तिथे शांत बसून जप करावा. तुम्हाला साक्षात स्वामी समर्थ तिथे असल्याचा भास होईल. व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहावा.
तुम्ही यापैकी कोणती चुकी करता कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या मते पाचवीमधली 2 तर चुकी तुम्ही करतच असाल. श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर कायमस्वरूपी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.